झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रात मान्सूननं जोरदार बॅटिंग सुरू केल्यानं धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय। मात्र राज्यातील अनेक धरणांमध्ये तांत्रिक दुरुस्ती झाली नसल्यानं धरणांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। अनेक धरणांच्या सुरक्षेकडे आणि दुरुस्तीकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं अपघात होण्याची शक्यता धरण सुरक्षितता आणि तांत्रिक समितीनं व्यक्त केली आहे। झी 24 तासच्या हातात ही एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे। पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील वाडीवाले धरणाचे 2, 3, 4 गेटचे वायर रोप ड्रमवर बसत नाही। हे रोप वाजवीपेक्षा अधिक सैल झाल्यानं गंभीर अपघात होऊ शकतो। गेट 1 आणि 2 लीक होत असल्यानं ट्रानर गर्डर गंजल्याचंही समोर आलंय। खेड तालुक्यातल्या भामा आसखेड धरणाच्या गेट 4 ची डावी बाजू नेहमी होतीये क्रॅक। वेल्डिंग करूनही नेहमी क्रॅक पडत असल्याचं उघड। शिरूर तालुक्यातील घोड धरणावर रेडियल गेट जवळ गेल्या वर्षी वीज पडून अपघात, अद्यापही वीजरोधक यंत्रणा नाही। मुंबई खासगी धरणं उरण तालुक्यातील रांचार गेट नंबर 9 पूर्णपणे तडकलं। कधीही ब्रेक डाऊन होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते। स्वयंचलित गेट्सचं नुकसान, कॉन्क्रिटिंग पूर्ण नाही। याशिवाय मराठवाड्यातील 5, उत्तर महाराष्ट्रातील 5 आणि नागपूर अमरावतीतील 4 धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक त्रुटी दिसून आल्या आहेत। तर अनेक ठिकाणी बांधकाम, पिचिंग अशी अनेक कामंही अद्याप निधीअभावी प्रतीक्षेत आहेत। जे काही भराव आहे धरणांची, तर धरणांच्या भरावाची सुद्धा काळजी त्याप्रमाणे त्यांना पिचिंग प्रॉपर करणं, त्याचं वेळच्या वेळी चेकिंग होणं। धरणावर जे गेट्स बसवलेले असतात तर त्या गेट्समधून सुद्धा पाण्याची गळती होते, तर ती गळती सुद्धा थांबवणं त्या दृष्टीने आवश्यक आहे। धरण सुरक्षितता समितीचा अहवाल दरवर्षी जैसे थेच आहे। 2011ला केलेल्या कामांचे 364 कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत। राज्यातील 401 प्रकल्पांसाठी 223 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। स्थापत्य विभाग मनमानी करत असल्याचा आरोप यांत्रिकी विभागानं केलाय। दरवर्षी धोक्याचे इशारे देऊनही सरकार यांत्रिकी विभागाला तोकडा निधी उपलब्ध करून देत असल्याचं समोर आलंय। आर्थिक निधीची तरतूद ही राज्य शासनाकडून वेळच्या वेळी होत नसल्यामुळं धरणाच्या सुरक्षिततेकडं एक प्रकारे दुर्लक्षित होत आहे। तसेच डॅमवर असलेली सुरक्षा व्यवस्था ही सुद्धा अपुऱ्या स्वरूपाची आहे। इतक्या गंभीर गोष्टीकडे पाटबंधारे तसंच जलसंपदा विभागानं कानाडोळा केलाय। गुणवत्ता विभागाचे अधीक्षक अभियंता वेळोवेळी याकडे निर्देश करत असूनही सरकारी पातळीवर याकडे दुर्लक्षच होताना दिसतंय। त्यामुळे आता एखादा मोठा अपघात झाल्यावरच सरकारला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।